स्थानिक श्री गोविंद प्रभू राजमठ मंदिरामध्ये 15 सप्टेंबर रोजी श्री गोविंद प्रभू अवतार महोत्सव दिन उत्साहात पार पडला। राजमठ मंदिराला फुलांनी सजविण्यात आले होते। रथयात्रेला व महाप्रसादाला हजारो भाविकांनी हजेरी लावली। सर्वप्रथम सायंकाळी 7 ते 8 गीतापाठ, देवाला उटी व अभिषेक करण्यात आला। त्यानंतर श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थानचे अध्यक्ष बिळकर श्री कवीश्वर कुलाचार्य आचार्य कारंजेकर बाबा, कवीश्वर कुलभूषण आचार्य महंत श्री नागराज बाबा, श्री गोपीराज बाबा शास्त्री, उपाध्यक्ष कुलभूषण श्री यक्षदेव बाबा, महंत वाईदेशकर बाबा, तळगावकर बाबा, प्रसन्नगुणी कवीश्वर, पैठणकर बाबा, पाच राऊत बाबा व नांदेड जिल्ह्यातून इजळी या गावातून आलेले संत महंत ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्री गोविंद प्रभू अवतार दिन तथा पंचावतार उपहार महोत्सव धर्मसभा उत्साहात पार पडली। विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभू अवतार दिन उत्सवाकरिता नांदेड जिल्ह्यातील इजळी या गावातून दरवर्षी 2000 भाविक श्री क्षेत्र रिद्धपूर येथे येऊन दरवर्षीप्रमाणे श्री गोविंद प्रभू राजमठ मंदिरात फुलांनी सजावट करून रोषणाई केली जाते। तसेच त्यांच्याकडून श्री गोविंद प्रभू दिन सोहळ्यात 5000 भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करतात। हे विशेष सायंकाळी 4 वाजता श्री गोविंद प्रभूची राजमठ मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। या गावात ठिकठिकाणी रथयात्रेची स्वागत करण्यात आले व पालखीतील गोविंद प्रभूचे दर्शन नागरिकांनी घेतले। त्यावेळी रिद्धपूर नगरी गोविंद प्रभूच्या जयघोषाने दुमदुमली होती। जनमत लाईव्ह न्यूज करिता मोर्शीमधून सचिन डवके यांची रिपोर्ट। फोटो